नमस्कार, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर मी ना काल हे झाड घेऊन आले, ते कसं वाटतंय हे मला कमेंटमध्ये सांगा। आज ना मी सगळे कामं लवकर आवरले आणि थोडंसं काम बाकी होतं। तर मला माझ्या सासूबाईंना साडी आणायला जायचं होतं, कारण त्या आता गावी जाणार होत्या। तर माझी ताई इथे राहती, मी तिला बोलून घेतलं आणि आम्ही दोघी साडी घ्यायला गेलो। तर सकाळची वेळ आहे आणि आता मी आकांक्षाला बासुंदी बनवते, कारण तिला बासुंदी खायची होती। तर दूध पण शिल्लक होतं, मग म्हटलं चला मग तिला बासुंदी करूया। भाजीच काय करावी हा मोठा प्रश्न पडतोय आणि भाजीपाला पण एवढा काही खावासा वाटत पण नाही। मग मी रात्री ना तुरीचे दाणे आहेत ना, तर ते भिजत घातले होते, तर त्याची मी भाजी बनवते। तर त्यासाठी भिजलेली तूर धुवून घेते, त्यानंतर कुकरला मी 2 शिट्ट्या करून घेते। त्यामध्ये मीठ घालणार आहे अर्धा चमचा। ही भाजी ना कमी रश्याची आणि सरबरीत भाजी खूप छान लागते। तुम्ही एकदा ही भाजी नक्की करून बघा। आता थोडेसे ना चहाचे भांडे ते बेसिनमध्ये पडलेले मी घासून घेते, कारण बाहेर मी भांडे भरपूर घासलेत आणि त्यावरती हे भांडे ठेवून देते, म्हणजे लवकर सुकतात। आता ओटा आवरून रात्री घासलेले भांडे वाळलेले आहेत, तर ते लावून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागते। तर आता आकांक्षा मॅडमसाठी बासुंदी केलेली मी दाखवते। हे पहा, थोडीच झाली, अगदी 2 वाटी बासुंदी झाली। पीठ भिजत ठेवलंय, तोपर्यंत भाजी फोडणी झाली आणि आता भाजी पण कढली आणि शेंगदाणे कूट ते संपलं होतं, मग शेंगदाणे भाजायला घेतले। घरातनं आकांक्षाला लाडूच राहिले नव्हते, मग बनवायचे चाललं होतं, तर त्यासाठी मी शेंगदाणे थोडे जास्तीचे भाजून घेणार आहे आणि बाहेरून जेव्हा येईल तेव्हा मग हे शेंगदाण्याचे लाडू करून घेणार आहे। तर आता इथे स्वयंपाक झालाय, भांडे पण कमी खरकटे जे पडलेत तर ते मी इथेच घासून घेतलेत आणि आता घर ते आवरून झाडझूड करून फरशी पुसून मी माझी ताई आली की साडी घ्यायला जाणार आहे। दुपारच्या वेळेला गेलं ना कमी गर्दी असते आणि मग लवकर आपले जे काही आपल्याला घ्यायचं आहे तर ते पटकन घेऊन घरी पण येणं होतं। तर आम्ही दोघी जाऊन आलो। सकाळची भाजी आहे आणि आता ताईला माझा उपवास होता, म्हणजे आज तिला शुक्रवार असतो, तर तिला साबुदाणा मी भिजत ठेवला होता, तर तो आता साबुदाणा खिचडी करते आणि मग ती खाईल। आता साबुदाणा करत करत माझं चाललं होतं पाण्याचं जार जे आहे तर ते इथे चांगलं वाटेल आणि कुंडी त्याच्या जागी मांडली तर कशी वाटेल। तर हेच सुरू होतं माझं, कालपासून चालू आहे। कधी कुंडी इथे घेते तर कधी दुसरीकडे ठेवते। तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कुंडी आणि जार कुठे चांगला वाटत आहे। तुम्ही तर आधीचे व्हिडिओ पाहिलेच असतील। तर आता लाडू करून घेते। आता शेंगदाण्याचे लाडू तर प्रत्येक जणच करत असतं,
पण चूक कुठे होती की जिथे असे लाडू चिकट होतात, म्हणजे टाळ्याला चिटकतात आणि बारीक कूट होतं, तर बारीक कूट होऊ नाही आणि असं थोडंसं जाडसर कूट राहावं आणि लाडू पण वळणी यावं, यासाठी जर तुम्हाला लाडू रेसिपी जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर इथे एकूण झालेत बघा आता 36 लाडू झालेत आणि हे असे बघू शकता जाडसर असं कूट पण राहिलं आहे आणि खायला पण चवदार लागतात हे लाडू. तर आता हे लाडू बनवून झाल्याच्या नंतर एका डब्यामध्ये भरून ठेवते. आता बनवली माझ्या ताईसाठी खिचडी आणि साबुदाणा खिचडी पण एवढी मोकळी आणि सुटसुटीत अशी झाली, बघू शकता. आता इथे आकांक्षा आणि ताई खायला बसल्यात. मी पण थोडंसं खाऊन घेते. तर आता संध्याकाळचे 6 वाजले होते आणि ताई पण तिच्या घरी गेली. त्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता. ताईला मी बोलले तू पण थोडंसं पोळी भाजी घेऊन जा, तर नाही बोलली, मी करल घरी गेल्यावर. तर इथे पोळ्या करून घेते आणि सकाळची भाजी होती थोडी, सकाळच्या 3 पोळ्या शिल्लक होत्या, तर त्याचे मी तुकडे बनवणार आहे आणि आता दुसरी थोडीशी भाजी करल काहीतरी आणि मग माझा स्वयंपाक इथेच होतोय पूर्ण. तर बघा आता ह्या पोळे जे आहेत तर ते मिक्सरमधून बारीक करून घेतल्यात आणि आता थोडे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि आता तुकडे करून घेते. तुकडे झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तुकड्याचा कलर कसा आहे. तुकडे एवढे छान दिसायला लागलेत ना की बघूनच खावेसे वाटतात, एवढे मस्त तुकडे होतात. तर इथे तुकडे बनवून झालेत आणि दोडक्याची थोडीशी भाजी केली, दाखवते मी तुम्हाला, बघू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी मसाला बिझनेस चालू केला आहे. जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्यावरती ऑर्डर करू शकता. धन्यवाद.